घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा धमाकेदार कडक फडक धडकता फडकता असा एपिसोड बघायला तयार आहात ना प्रेक्षकांनो? तर आज घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा 18 फेब्रुवारीच्या भागात रंगोलय आज भारी. आज ऐश्वर्या जानकी दोघी अगदी ताकदीनिशी ओढतायत एकमेकांच्या नवऱ्याला. ही ऐश्वर्याला मध्ये आवाज येत असते, जानकी ऐश्वर्या ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते, जागा जा जानकी, निघ येतो. थोबाड बंद कर जानकी, तुझी ताकद खेळात लाव, मी जिंकले बघ, मी जिंकत आले. ऐश्वर्या आता पळत 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 त्या लाईन पर्यंत क्रॉस करते आणि मोठ्याने आरडाओरडा करते, मी जिंकले, यस यस मी जिंकले. मोठी आरोळी मारली ऐश्वर्याने प्रेक्षकांनो. पण आता सगळेच जण तिच्याकडेच बघतात. ही वेड्यासारखी ओरडतीये, ऐश्वर्या रणदिवे जिंकली, जानकी ऋषिकेश रणदिवे हारली, मी जिंकले. स्वतःच टाळ्या वाजवत असते आणि म्हणत असते मोठ्याने, ए टाळ्या वाजवा ना माझ्यासाठी, टाळ्या वाजवा. पण बघा प्रेक्षकांनो, काय झालं, नियतीच्या मनात काय होतं. जानकी आता ऐश्वर्याच्या समोर येते आणि म्हणते, अगं ए ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते, जागा जा जानकी, अगं नेहमी ऐश्वर्या जिंकते, लक्षात ठेव. पाहणारे सगळेजण थक्क झाले. जानकी म्हणते, अगं ऐश्वर्या, जिंकण्याच्या नादात मागे काय सोडून आली असते बघ. आणि ऐश्वर्याचं होत्याचं नव्हतं, सारंगने केलंय प्रेक्षकांनो. सारंग पडला आणि इतक्या विचित्र पद्धतीने तो पडलाय की त्याचा गुडघा फुटलाय, त्याचं डोकं फुटलंय आणि ऑलमोस्ट ती हरलीच प्रेक्षकांनो. ऑलमोस्ट काय हरलीच ऐश्वर्या. ऐश्वर्याने सारंगला फक्त मारायचं बाकी ठेवलंय. ती हरल्यामुळे ती आता अशी हरली आहे आणि खाली बसली आहे. तिच्या डोक्यावर परिणाम झालाय प्रेक्षकांनो. ऐश्वर्याच्या ती आधीच सायको आहे, पण आता या सारंगला इतकं लागलंय, तो रडतोय. तिने बघितलं सुद्धा नाहीये त्याच्याकडे. पण आता या सुमित्राबाई सुद्धा सारंगवर दया दाखवत नाहीये. बघणारे सगळेजण थक्क झाले. सारंगची कीव यावी, त्याला दया दाखवावी, काय बोलावं काय हे कोणालाच कळत नाहीये. पण जानकीने मात्र मस्त बाजू सांभाळली इथे सुद्धा. ऐश्वर्या सारंगकडे बघून दात खाते आणि म्हणते, हा सारंग पडला कधी? ऐश्वर्याला ही जानकी म्हणते, अगं नाही दिसलं ना तुला, नाही दिसलं ना? अगं ऐश्वर्या, बुडत्याला हात द्यायची माझी वृत्ती आहे ग. आधार देण्यासाठी मी तुला हात दिला होता ऐश्वर्या, आधार देण्यासाठी मी तुला हाक मारली होती ऐश्वर्या, पण तू ऐकलं नाहीस माझं. आता इथे त्यांनी थोडासा पास्ट आपल्याला काही सेकंदाचा व्हिज्युअलाइज केलाय की या सारंगला कसं पडलाय सारंग ते दाखवलं त्यांनी प्रेक्षकांनो. एक दगड येतो, सॉरी मला हसू येते आता, खरं तर हा सिरियस प्रसंग आहे, बट आय कांट स्टॉप माय लाफ. कारण ना तो सारंग ना असं दगड आला डायरेक्ट चेंडू सारखाच पडलाय मागे. सॉरी, खरंच खूप हसू येते. आता त्यावेळेला जानकी ओरडून सांगत असते, ऐश्वर्या ऐश्वर्या मागे बघ. पण ऐश्वर्या काही जानकीचं तेव्हा ऐकत नाही, कारण ती जिंकण्याच्या फॉर्म मध्ये असते ना. ती आणखीन जानकीलाच उलट सुलट बोलत असते. ऋषिकेश पण सारंग सारंग म्हणून ओरडत असतो. पण आता ऐश्वर्या म्हणत असते, काय रे कासवा, घाबरलास का मला? आता या सुमित्राबाई डोक्याला हात मारून घेतात. पण ऐश्वर्या म्हणत असते, थोबाड बंद कर जानकी, खेळ बघ. कसा पडला बघा ना. सॉरी प्रेक्षकांनो, पण बिचारा सारंग हो, काय हाल झाले तो त्याचे. खरंच मला क्यू येते त्याची. पण काय काम केलं प्रेक्षकांनो या कलाकारांनी, अरे वा, हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ देम. आता सारंग पडून सुद्धा पुन्हा पुन्हा गाडीवर चढत असतो ऐश्वर्यासाठी. किती प्रेम आहे या सारंगचा ऐश्वर्यावर. आजचा सुरुवातीचा भाग ना तुम्ही टीव्हीवर बघायला अजिबात स्किप करू नका. आणि ऐश्वर्याने अशा पद्धतीने स्वतःला जिंकवलं होतं. पण जानकी तिला भानावर आणत म्हणते, अगं ऐश्वर्या, तुला बुडायचंय हे तू ठरवलेलंच आहे, तुला कोणीच वाचवू शकत नाही, कोणीच नाही. बघितलंस ना ऐश्वर्या, अगं पुन्हा एकदा हरलीयस तू. अगं हरलाय ससा, जिंकलंय कासव. आता ही जानकी अजून मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करते, पण ऐश्वर्या त्याच्यावर जोरात किंचाळते बरं का. आता ती किंचाळी मी तुम्हाला ऐकवू नाही शकत, ती तुम्हाला टीव्हीवरच पाहावी लागणार आहे. आता अंशुमन शेवटी ते सगळं सांभाळून घेतात आणि म्हणतात, शेवटी सारंग आणि ऐश्वर्या हरलेत आणि विजयाची मोहर उमटवलीये. जोडी नंबर 6 जानकी ऋषिकेश रणदिवे. ऐश्वर्या तिथे सायको झाली आहे प्रेक्षकांनो. आता त्या सारंगला ते बिचारे लोक उचलतात, त्याला फर्स्ट एड वगैरे लावतात. सारंगची अवस्था दयनीय आहे, कोणीच त्याच्याकडे बघायला तयार नाहीये. ऋषिकेश जानकी सुद्धा त्यांच्या जिंकल्याच्या आविर्भावात आहे. ऐश्वर्या तिथेच बसून आहे, जिथे होती ना ती शेवटपर्यंत ती तिथेच बसली आहे प्रेक्षकांनो. सुमित्राबाई आता देवाजवळ प्रार्थना करतात की बरं झालं ऋषिकेश जानकी जिंकले. आता सौमित्र ऋषिकेशला कॉंग्रॅच्युलेशन करतो, तर ऋषिकेश त्याचं ते अभिनंदन स्वीकारतो. सगळे गावकरी आता जल्लोष करतात. पण ऐश्वर्या मात्र अजूनही तिथेच आणि तशीच बसलेली आहे. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू झालाय. अंशुमन म्हणताय, मंडळी ही स्पर्धा खतरनाक, स्पर्धक खतरनाक आणि तुमचा हा फेवरेट अँकर सुद्धा खतरनाक. सगळेजण जोरदार टाळ्या वाजवा. स्पर्धेमध्ये जिंकलेल्या स्पर्धकांसाठी
तर प्रेक्षकांनो सारंग बघा कसा केविलवाणा बघतोय, ऐश्वर्या तिथेच बसली आहे, सारखे सारखे त्यांच्या चेहऱ्यावरती कॅमेरे दाखवलेत. तर आता चेक देण्यात आलेला आहे. जानकी आणि ऋषिकेशला 25 लाखाचा चेक मिळालाय. ओ माय गॉड, छोटीशी रक्कम नाहीये ही. जानकी आणि ऋषिकेशने करून दाखवलं, जिंकवलं स्वतःला. भारी भारी, लय भारी. जानकी आणि ऋषिकेशला जेव्हा चेक देण्यात येतो तिथे त्यांनी एक सुंदर गाणं वाजवलंय प्रेक्षकांनो. तू चाल पुढं, तुला रे गड्या भीती कोणाची, परवा बी कशाची. भारी भारी वाटलं प्रेक्षकांनो बघायला. ऐश्वर्या हरली आणि सारंगमुळे हरली, या गोष्टीचा ऐश्वर्याला खूप मोठं गिल्ट आलंय. पण आता जानकीने जे भाषण केलं ना ते ऐकण्यासारखं आहे प्रेक्षकांनो, तर बघत राहा. जानकी सर्वप्रथम सगळ्या गावकऱ्यांचे आभार मानते, कारण त्यांच्या शेतकरी हितकरी ॲपला त्या चॅनलवाल्यांनी पाठिंबा दिलाय आणि त्यांची प्रसिद्धी करणार असं त्यांनी सांगितलंय. आता हे सगळं ऐश्वर्या ऐकून थक्क झाली आहे. जानकी मुळशीकरांचे आभार मानते आणि टाळ्यांचा आणि आनंदाच्या बद्दल सगळ्यांचे अभिनंदन करते आणि पुढे म्हणते, माझ्या समोर खूप सारे क्षण आले, कधी भीतीचे, कधी धडपडणारे, कधी हरणारे. हे सगळे क्षण म्हणजे माझ्यासाठी एक पायऱ्या होत्या. नुसत्या पायऱ्याच नाही तर या पायऱ्या वर चढत असताना, आमचं पाऊल धडपडत असताना अनेक हात आमच्या मदतीसाठी आले. हा विजय आमचाच नाही तर हा विजय सगळ्यांचा आहे, माझा शेतकरी बांधवांचा हा विजय. सगळेजण टाळ्या वाजून जानकीचं स्वागत करताय. जानकी म्हणते, माझा शेतकरी हा अन्नदाता आहे, तो कष्ट करतो, ऊन पाऊस याची पर्वा न करता घाम गाळतो, शेतात राबतो, तेव्हा कुठे 2 घास आमच्या पोटात जातात. दुर्दैव बघा ना मंडळी, माझ्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून माझा आणि ऋषिकेशचा छोटासा प्रयत्न आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी शेतकरी हितकरी नावाचं ॲप तयार केलंय आणि आजच्या बक्षिसाची रक्कम आम्ही ही रक्कम शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वापरणार आहोत. जानकीने सिक्सर मारलाय हे सांगून सगळेजण टाळ्या वाजवत आहेत तिच्यासाठी आणि जानकीचा जय जयकार करताय. नेहमीप्रमाणे तिने तिच्या पुढचं सगळं श्रेय दूर असून सुद्धा माझे सासू सासरे म्हणजे माझे आई नाना यांच्यामुळेच शक्य झालाय. या विजयाचं श्रेय मी माझ्या आई बाबांना देते आणि असं म्हणून तिने सुमित्राबाईंकडे दाखवून ते बक्षीस त्यांना समर्पित केलंय. आणि खूप सुंदर वाक्य बोलते ती शेवटी. स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये माझंच कुटुंब एकमेकांच्या विरुद्ध उभं राहिलं. खरं तर कुरुक्षेत्र असो किंवा लढाई, कुठलीही लढाई असू द्या, आपल्या माणसांच्या विरुद्ध लढणं हे खूप कठीण असतं. पण सगळ्यांनी ते स्पोर्टिंगली घेतलंय, सगळे जिद्दीने खेळलेत. माझ्या सगळ्या कुटुंबासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खरंच जानकीनं भारी बोलत्या प्रेक्षकांना, तुम्ही काही म्हणा, मस्त मस्त अमेझिंग. शेवटी जानकी एकच वाक्य बोलते, खरं तर मी आशा करते की आयुष्याच्या या लढाईमध्ये आम्ही रणदिवे कुटुंब एकमेकांच्या सोबत असू आणि एकमेकांच्या कायम सोबत असू. ही श्री आणि सौची स्पर्धा माझ्या श्री शिवाय अपूर्ण आहे. ऋषिकेश, तुमच्याशिवाय मी ही स्पर्धा जिंकूच शकले नसते. तुमचे खूप खूप आभार. तुमच्याशिवाय मी अपूर्ण आहे ऋषिकेश, थँक्यू सो मच. असं म्हणून गावकऱ्यांसमोर ऋषिकेशला सुद्धा तिने खूप खूप भरभरून क्रेडिट दिलंय आणि कौतुक केलंय. थोडक्यात काय प्रेक्षकांनो, अगदी आनंदात यांचा जल्लोष झालाय. पण प्रेक्षकांनो, तुम्हाला वाटू नका देऊ की इथेच हे संपलंय. बाप रे बाप, ऐश्वर्याने सारंगची काय खरडपट्टी काढली आहे ते बघताना अक्षरशः अंगावर काटा आला माझ्या. तर अशा पद्धतीने सगळ्या गावकऱ्यांनी यांना डोक्यावर घेऊन मिरवलंय. ऐश्वर्या अजूनही तिथेच बसलेली आहे प्रेक्षकांनो. गॉड नोज ती केव्हा घरी गेली, पण डायरेक्ट आता त्यांनी यांच्या जल्लोषानंतर घरचा सीन दाखवलाय. आता सारंग ऐश्वर्याची माफी मागायला लागतो, नेहमीप्रमाणे ठरलेलं आहे बिचाऱ्याचं. ऐश्वर्या तुम्ही काहीतरी बोला ना, तुम्ही शांत का आहात. आता ऐश्वर्या बोलायला लागते ती भयंकरच. मंजुलिका कमी पडली आहे ऐश्वर्या समोर. ऐश्वर्या म्हणत असते, सगळं गेलं, इतकं डोकं लढवलं मी, जिंकायचा प्रयत्न केला, पण काय झालं, ती जानकी ती माझ्या नाका खालून ट्रॉफी घेऊन गेली. 25 लाख रुपये पण तिलाच मिळाले. आता काय होणार, सगळीकडे तालुक्यामध्ये बॅनर लागणार आणि सगळी मुळशी माझ्यावर हसणार. गेलं, माझं सगळं गेलं. सारंग म्हणत असतो, ऐश्वर्या थांबा, थोडं थांबा. पण आता ऐश्वर्याने तिथे असलेला फ्लॉवर पॉट घेतलाय आणि सारंगच्या डोक्यात घालायसाठी ती पुढे आली आणि मोठ्याने किंचाळते ती, जसं काही एखादं भूतभीत किंचाळतं ना, म्हणजे रॅदर आपण भूताला पाहिल्यावर किंचाळू तशी किंचाळते ती. करून त्या घाबरला ना ते सारंग. तो म्हणतो, ऐश्वर्या थांबा, ऐश्वर्या आज करू नका, शांत व्हा ना ऐश्वर्या, अहो ऐश्वर्या शांत व्हा. बिचारा तो हातपाय तोंड पण नाही धुतले हो त्याने. आता ऐश्वर्या त्याला लोटते बरं का आणि तो फ्लॉवर पॉट फोडून टाकते. सारंग म्हणतो, ऐश्वर्या असं काय करताय हो, शांत व्हा ना ऐश्वर्या. बिचारा सारंग एवढा शांत आहे म्हणून हिचं धकतं. ऐश्वर्या आता त्याची कॉलर धरते आणि म्हणते, काय बघू रे, काय ऐकायचंय, काय ऐकू, काय सगळे लोक शिट्ट्या वाजवत होते, त्या जानकीसाठी टाळ्या वाजवत होते,
ते ऐकू का मी? सगळे लोक म्हणत होते बघा बघा हरलेल्या सारंगची बायको चालली आहे, हरलेल्या रणदिवेची सून चालली आहे. हे ऐकायचंय का माझ्या कानाने मी? सारंग आता रडायला लागतो. आता तो पुढे काही बोलणार तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते चोप चोप बस एकदम. एक शब्द जरी काढलास ना तोंडातून तर लक्षात ठेव, ही स्पर्धा जेव्हापासून सुरू झाली आहे ना तेव्हापासून मी कुत्र्यासारखी मी मागे लागले होते त्या जानकी ऋषिकेशच्या. अरे ते स्पर्धा हरावे म्हणून, आणि तू काय केलं रे? तू काय केलं? एक तरी डाव तू स्वतःच्या हिमतीवर जिंकला का रे? अरे खेळला तरी का डाव तू? अरे ही स्पर्धा जिंकायसाठी मी पूर्ण प्रयत्न केले, पण तू काय केलंस रे? ही स्पर्धा हरण्याची एक सुद्धा संधी तू सोडलेली नाही. खाली बस, खाली बैस. आता बापरे प्रेक्षकांनो, मला भीती वाटू लागली नाहीची. आता पुढे ती म्हणते कशी, खाली बैस. जसा स्पर्धेमध्ये बसला होता ना मठ्ठासारखा तसा बैस. अरे मी जोर लावत होते ना, मी जोरात खेचत होते ना ती गाडी. अरे ती जानकी माझ्या पुढे जात होती सारखी, तरी सुद्धा मी जोर लावून ती गाडी खेचत होते रे. आणि तू काय केलं रे? तू त्या गाडीतून उतरला मध्येच. आता सारंग रडतो आणि म्हणतो अहो उतरलो नाही हो ऐश्वर्या, अहो पडलो मी. ऐश्वर्या म्हणते अरे तुझ्यामुळे मी तोंडावर पडले ना रे, त्याचं काय करू सांग ना. तुला ती गाडी थांबवता नाही आली का नीट मठ्ठा कोणीकडचा? अरे काय रे सांग, काय येतं काय रे तुला करता? भीक मागता येते का तुला? येते का? भीक नसेल मागता येत ना तर शिकून घे, कारण तीच वेळ येणार आहे आता आपल्यावरती. कर्ज काढलाय आपण, पैसे नाही मिळाले आपल्याला. ती 25 लाख रुपये ती जानकी गेली घेऊन. अरे आता ती जी स्पर्धा होती ना तिथे, ती गाडी होती ना, त्या गाडीहून तू पडला होता ना, ती गाडी आता आपण घरी घेऊन येऊ आणि मुळशीच्या वेशीवर जाऊन भीक मागू दोघं जण बसून. चाल माझ्या बरोबर. आता गेलंय सगळं माझं, गेलंय. त्या जानकीने सगळं हिसकावून नेलंय माझं. आता माझ्या आयुष्यात काही राहिलेलं नाहीये. माझ्या आयुष्याला सुतक लावून ती तिच्या घरामध्ये दिवाळ सण साजरा करत असणार आहे. आता ऐश्वर्या सायको झालीये प्रेक्षकांनो, पण काय सीन वठवलाय, अमेझिंग. ऐश्वर्यासाठी आज एक लाईक करायला विसरू नका प्रेक्षकांनो. सारंग बिचारा डोक्याला हात मारून रडतोय, काय पदरी पडलंय याच्या आणि हिच्या पण. त्याच्यामुळे ना प्रेक्षकांनो लग्नाच्या गोष्टी भयंकरच असतात. जाऊ द्या, आपला विषय कुठे जाईल. पण आता इकडे बघा, जानकी आणि ऋषिकेश सगळा आनंद साजरा करताय, फुगड्या खेळताय, जल्लोष चालू आहे गावकऱ्यांचा. सगळेजण मिळून जानकी आणि ऋषिकेशच्या घरी आलेत. प्रत्येक जण त्यांचं कौतुक करत आहे. अगदी कौतुक करून थकत नाहीयेत. ऋषिकेश त्यांचे आभार मानतोय पुन्हा एकदा की तुम्ही सगळ्यांनी खूप जल्लोष केला. तुम्हा सगळ्यांसाठी सुद्धा खूप टाळ्या. आता जानकी म्हणते माझ्या शेतकरी बांधवांसाठीच आम्ही ही स्पर्धा जिंकली आहे. तुम्हा सगळ्यांचा विश्वास होता म्हणून आम्ही भाग घेऊ शकलोय या स्पर्धेमध्ये. आम्ही स्पर्धा जिंकली सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या सहभागामुळे. गावकरी आता ऐश्वर्याला नाव ठेवताय, काय ती बाई आमच्या दादा वहिनीला हरवत होती, तोंड लपून बसली बा घरी. आता काही गावातल्या बाया म्हणतात ती ऐश्वर्या, तिचे सगळे कर्म वाईट, मेलीने तुम्हाला त्रास दिला, वाटेल ते केले तुम्हाला हरवायसाठी, पण शेवटी देवाकडे न्याय असतो. आमचे दादा वहिनीच जिंकले. काही बायका म्हणतात की त्या बाईचं वाटोळं झालं पाहिजे, म्हणजे ऐश्वर्याचं. आणि गावकरी म्हणतात तिला अजून त्रास झाला पाहिजे. पण आता जानकी म्हणते नाही हो मावशी, असं नका बोलू. आता आपण जिंकलो की नाही, आपला आनंद साजरा करू. कोणाचं तरी वाईट व्हावं, वाटोळं व्हावं असं कशाला चिंतायचं आपण? बरोबर आहे जानकीचं प्रेक्षकांनो, कधीच कोणाला नाव ठेवत जाऊन. जानकी असं बोलते तेव्हा बायका म्हणतात गावातल्या, बघाओ आमच्या जानकी ताई किती चांगल्या आहेत, त्यांनी चांगुलपणा सोडला नाहीये. मग ऋषिकेश म्हणतो चांगुलपणा दाखवायच्या समोरचे माणसं लायकीचेच नव्हते, पण असो आता आपण जिंकलोय, त्यामुळे आपल्या शेतकरी हितकरी ॲपला आपण आता खूप मोठं करायचंय. आपल्याला आता पैशाचं पाठबळ मिळालंय, त्यामुळे आता आपण खूप पुढे जाऊ. ऋषिकेशने त्याच्या बिझनेसचे सगळे पुढचे प्लॅनिंग सुरू केलेत. पाहिलं ना प्रेक्षकांनो, हे मात्र अगदी खरं आहे. अगदी खऱ्या आयुष्यात सुद्धा जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, ही उक्ती अगदी या सिरियलमध्ये बघितल्यावर खरी ठरली आहे असं म्हणायला हरकत नाही. आपणही आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये याचा अनुभव घेतोच. पण आता जानकी आणि ऋषिकेशने सगळ्यांना जेवणासाठी आमंत्रण दिलंय आणि जानकीने सगळ्यांसाठी स्वयंपाक केलाय घरी. तर आता ते काही दाखवलं नाहीये, फक्त त्यांनी आमंत्रण दिलंय. इकडे आता या सौमित्राने सुद्धा आईस्क्रीम आणलंय ऋषिकेश जानकी जिंकले म्हणून, पण सुमित्राबाईंचं काही लक्ष नाहीये आईस्क्रीम खाण्यात. आता ही अवंतिका म्हणत असते सौमी बरं केलंस तू आईस्क्रीम आणलंस, काय हरली ना ती ऐश्वर्या. खरं म्हणतात रे सौमी, कर्म रे कर्म, तिचं कर्म ना तिच्या समोर आडवं आलं बघ. अरे सौमी म्हणतात ना ज्याचे कर्म वाईट आहे त्याला इथले इथे शिक्षा मिळते. आणि मला सांग आपल्याच गाडीची दोरी कशी काय तुटली रे, बाकीच्यांची नाही तुटली, हे सगळं त्या ऐश्वर्यानेच केलं असावं. सौमित्र म्हणतो हो तिने तसं केलं म्हणूनच ती तोंडावर पडली आणि आपले दादा वहिनी जिंकले. अगं अवंतिका, म्हणून तर मी खास आईस्क्रीम घेऊन आलोय आज. दादा वहिनी जिंकल्याचं
वाढदिवसाचा आनंद साजरा करायला. मग आता त्याचं लक्ष त्याच्या आईकडे जातं. त्या खातच नसतात आईस्क्रीम, ते वितळून गेलेलं असतं. सौमित्र म्हणतो, अगं आई काय झालं, कुठे लक्ष आहे तुझं, आईस्क्रीम विरघळलंय तुझं. मग अवंतिका म्हणते, आई आणा इकडे, मी दुसरं आणते. मग सुमित्राबाई म्हणतात, नको ग बाई अवंतिका, मला काही नको, मला ना काही खायची इच्छाच होत नाहीये. आता सौमित्र म्हणतो, काय झालं आई, काय सुरू आहे तुझ्या डोक्यामध्ये. मग सुमित्राबाई म्हणतात, ए बाबा, अरे सौमित्र, मला ना आता दडपण यायला लागलंय. म्हणजे तो काय म्हणाला होता की त्याने हे घर गहाण ठेवून कर्ज काढलंय, कंपनीच्या अकाउंटवर पैसे पण नाही राहिलेत म्हणे. काय रे सौमित्र, म्हणजे आता हे घर आपल्या हातातून जाईल का. म्हणजे आता तर स्पर्धा सुद्धा हरलेत ऐश्वर्या आणि सारंग, म्हणजे खरंच आपलं घर जाईल का रे. आता मात्र सौमित्राला पण टेन्शन आलंय बरं का. तो म्हणतो, अगं आई, हे बघ, तू ना टेन्शन नको घेऊस, सारंग जे बोलतोय ते खरं आहे का खोटं आपल्याला काही माहिती नाहीये, पण मी बोलतो त्याच्याशी आणि विचारतो की त्याने नेमका काय गोंधळ घातलाय ते. अवंतिका म्हणते, अरे सौमी, पण सारंग भाऊजी तुला सगळं खरं खरं सांगणार आहे का. ऐश्वर्यामुळे ते लपवतात सगळं आपल्यापासून आणि तुला माहिती आहे सगळं सौमी. मला तर वाटतं की आईनेच सारंग भाऊजीशी बोलायला पाहिजे किंवा ऐश्वर्याशीच बोला तुम्ही डायरेक्ट, जिने हे प्रॉब्लेम क्रिएट केले ना तिच्याशीच बोला, मगच आपल्याला खरं काय आणि खोटं काय ते कळेल. आई, खरं तर प्रेक्षकांना सारंगला विचारलं असतं तर त्याने खरं सांगितलं असतं. आता ऐश्वर्या बडवून चढवून सांगणार नाही का, पण आता झालंय तेच. ऐश्वर्यानी या सुमित्राबाईंना चढवून वगैरे सांगितलंय, पण आता पुढचं सीन त्यांनी पुन्हा या जानकी आणि ऋषिकेशच्या शेतकरी हितकरी ऍपच्या प्रमोशनचा दाखवलाय आणि हा शेवटचा सीन आहे. ऋषिकेश या सगळ्याचं श्रेय जानकीला देतोय. तिथे पत्रकारांच्या समोर अशी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. मग ऋषिकेश म्हणतो, माझ्या बायकोने पहिल्यापासून आग्रह धरला होता ही स्पर्धा खेळण्याचा आणि जिंकण्याचा. आता जानकी म्हणते, हो, ऋषिकेश म्हणताय त्याप्रमाणे आम्ही पहिल्यापासनं म्हणजे 25 लाखाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीच वापरणार होतो आणि देवाच्या कृपेने शेतकरी बांधवांच्या आशीर्वादाने आम्ही ही स्पर्धा जिंकलोय. ऋषिकेश म्हणतो, 25 लाख रुपयाचा धनादेश आम्हाला आज मिळतोय आणि प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे 25 लाखाचा हा चेक आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठीच वापरणार आहोत. ऋषिकेशने गावाचे जे मोठे मेन आहेत ना, कोणी संपतराव, त्यांच्याजवळ दिलाय चेक आणि सांगितलंय की गावाच्या आपल्या अकाउंटमध्ये जमा करा आणि आपल्याला हा वापरायचा आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी. मग संपतराव म्हणतात, हो दादा, यामध्ये काहीही बदल होणार नाही, तुम्ही सांगताय अगदी तसंच होईल, वचन देतो मी तुम्हाला. मग आता तिथे ते सगळे जजेस आहेत ना, श्री आणि सौचे, तर ते सगळेजण यांचं कौतुक करतात. आता लोकांना ज्यांच्याकडनं फायदा असतो लोक त्याचीच वाहवा करतात. प्रेक्षकांनो, हे समाजाचा न्यायच आहे. गावकरी या दोघांचं कौतुक करतात की किती सगळे 1 रुपया सुद्धा स्वतःकडे न ठेवता त्यांनी शेतकऱ्यांसाठी पैसे दिले वगैरे वगैरे. मग ते जजेस म्हणतात, बघा काय पॉवर आहे जानकी आणि ऋषिकेशच्या इमेजची, आणि बघा ऋषिकेश जानकी आता कशी प्रगती करतायत. आणि ते चॅनलवाले या दोघांना सपोर्ट करतात आणि त्यांना पुढे प्रमोशन देऊ असंही सांगतात. पण आता सारंग त्याच्या ऑफिसमध्ये आलाय ना आणि ऑफिसमध्ये सगळं रिकामं असतं, एकही एम्प्लॉई त्याला ऑफिसमध्ये दिसत नाही. त्यामुळे आता तो बावळा झालाय आणि विचार करतोय आधी की कुठे गेले असतील सगळे. त्याने त्याच्या ऑफिसमधल्या पीएला आवाज दिलाय, देशमुख कुठे आहात तुम्ही, ओ देशमुख. आता ते देशमुख तिथे येतात. मग सारंग म्हणतो, काय हो देशमुख, कुठे होतात तुम्ही इतक्या वेळचे, आणि माझ्या टेबलवर चहा नाही, कॉफी नाही, काय प्रकार काय आहे हा. मग आता तो देशमुख म्हणतो, सर सगळेजण ऑफिस सोडून गेलेत. आता तो सारंग म्हणतो, काय म्हणालात, लोक सोडून गेले का. मग आता तो देशमुख उद्धट सारखा उत्तर देतो सारंगला आणि म्हणतो, सर हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारा ना. सारंग म्हणतो, म्हणजे. आता ते देशमुख म्हणतात, 2 महिन्याचा पगार तुम्ही थांबवलाय, लोकांची चिडचिड होतीये, ऋषिकेश दादामुळे सगळे थांबले होते आतापर्यंत. आता श्री आणि सौ स्पर्धेत तुम्ही हारलात, त्यामुळे सगळ्यांना कळलं की त्यांना पैसे मिळणार नाहीये, त्यामुळे आता सगळेचे सगळे लोक हे ऑफिस सोडून निघून गेलेत. पण आता सारंग त्या माणसालाच बोलतो, ए हरामखोर, खरं खरं सांग, आमच्या कंपनीचं मीठ खातो आणि दुसऱ्यांना सांगून फितवतो का रे. आता तो देशमुख म्हणतो, ओ साहेब कॉलर सोडा, मी कशाला काही सांगू, लोकांना काही कळत नाही का, कॉलर सोडा माझी, मनमानी सहन करायला मी काय नोकर आहे का तुमचा, चला मी पण चाललोय आता हे सगळं सोडून. ऋषिकेश दादांनी मोठी कंपनी उभी केली आहे आणि तसंही ही कंपनी सुद्धा ऋषिकेश दादांनी खूप मेहनतीने उभी केली होती, तुम्ही सगळं बर्बाद करून टाकलं हो, मला तुमच्याशी कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाहीये, मी चाललो ही कंपनी सोडून, असं म्हणून तो माणूसही निघून जातो. सारंग आता लागतो रडायला, अहो देशमुख ऐका हो माझं, ऐका. सारंगच्या हातात काही राहिलं नाहीये प्रेक्षकांनो, वाईटाची साथ दिली तर असेच हाल होतात. आता सारंग त्या ऑफिसमध्ये बसून एकटाच रडतोय, आता पुढे काय करावं त्याला सुचेनासच झालंय. आता तो विचार करतोय, कसं फेडू मी आता कर्ज, काय करू पुढे. आणि आता त्याला ऋषिकेश
ऋषिकेशच्या फोटोकडे पाहून जास्ती रडू येते प्रेक्षकांनो. अशा वेळेला फक्त आणि फक्त आपलीच लोक कामाला येतात, पण आता आपल्याच लोकांना तो स्वतःहून दुरावून बसलाय. त्यामुळे आता पुढे याचं काय होईल काही सांगता येत नाही प्रेक्षकांनो. मजा आली आजचा एपिसोड बघायला. छान दाखवलाय त्यांनी. घरातलं राजकारण अप्रतिम दाखवतात, हे मस्त रंगवतात. पण आता पुढे बघा, इकडे जानकी आणि ऋषिकेशचं खूप कौतुक करतात. पुन्हा शेवटी त्यांनी तेच दाखवलं की सर, जानकी मॅडम, ऋषिकेश दादा, सल्यूट आहे तुम्हाला. आता पुढे तुम्ही काय करणार आहात? आता तुम्ही कोलॅबरेशन कराल का आमच्या सोबत? मग आता ते जजेस म्हणतात की हो, तुम्ही आमच्या सोबत कोलॅबरेशन करा प्लीज, म्हणजे तुम्हाला आणखीन प्रसिद्धी देऊ आम्ही तुमच्या ॲप्लिकेशनला सुद्धा. जानकी म्हणते म्हणजे काय? मग आता ते लोक सांगतात, अहो मॅडम, तुम्ही जर कश्यप सरांसोबत हात मिळवला तर ते तुमची प्रसिद्धी आणखीन वाढवतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचं हे ॲप्लिकेशन पोहोचवतील, नाही का? माध्यम एकदम मस्त मिळेल तुम्हाला. मग आता ते जजेस म्हणतात, एवढा का विचार करताय जानकी मॅडम, सांगा की हो किंवा नाही. जानकी म्हणते, सर अजून आम्ही विचार नाही केलाय, म्हणजे थँक्यू सो मच, आम्हाला कोलॅबरेट. आता ती पुढे काही बोलणार तेवढ्यात ऋषिकेश तिला बाजूला नेतो आणि म्हणतो, हे बघ जानकी, हातात तोंडाशी आलेला घाट, आपल्याला जर प्रसिद्धी आपोआप मिळतीये, समोरून चालून येते, तर कशाला नाही म्हणायचं आपण स्वतःहून. मग जानकी म्हणते, बरं ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. मग आता ऋषिकेश त्या कश्यप सरांना म्हणतात की आम्ही तयार आहे. मग आता ते कश्यप सर म्हणतात, तुम्ही आमच्या बॅनरची वगैरे ॲड करा, आम्ही तुमच्या कंपनीची ॲड करतो. मग ऋषिकेश म्हणतो, हरकत नाहीये, पण आम्हाला प्रसिद्धीची हाव नाहीये, पण आम्हाला फक्त न शेतकरी हितकरी ॲप हे विदाऊट म्हणजे जास्ती गाजावाजा न करता खूप प्रसिद्धी त्याला मिळवून द्या, एवढंच काय ते आम्ही म्हणतोय. म्हणजे थोडक्यात काय सिंपल पद्धतीने तुम्ही जाहिरात करा असं त्यांना म्हणायचंय. मग जानकी म्हणते, आम्ही जे काही करतोय, फ्युचरमध्ये जे करणार आहोत ते सगळं तुम्ही यात दाखवावं आणि ॲपमध्ये लोक जोडली जावी असं आमची इच्छा आणि अपेक्षा आहे. मग आता ते जज म्हणतात, अहो तुमचं म्हणणं अगदी सराखोपर, तुम्ही आता आमचे मायबाप आहात बाबा. आता त्यातनं एक बाई येते समोर गावकऱ्यांची, आणि म्हणजे कोणीतरी बाई आहेत आणि त्या म्हणतात, अहो बरोबर बोललात, पण आमच्या जानकीताईंचं ते कधी करणार आणि ऋषिकेश दादाचं पण ते. आता ते म्हणजे कोणाला कळे ना. शेवटी एक माणूस म्हणतो, अहो फोटोशूट म्हणायचंय त्यांना. मग आता ते जजेस म्हणतात, हो काही हरकत नाहीये, तुम्ही कॉस्ट्युम वगैरे ट्राय करा, आपण लवकरच सगळे बॅनर वगैरे तयार करू. थोडक्यात काय, जानकी आणि ऋषिकेश आता श्रीमंत होणार आहेत आणि हे बाकी अर्धे रणदिवे सगळे रस्त्यावर येणार आहेत. तर हा भाग त्यांनी संपवलाय. अंत भला तो सब भला, बट पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. कारण आता काय होणार आहे प्रेक्षकांनो, सारंगच्या नावावर घरच नाहीये. नानांनी त्या देवघरात जे प्रॉपर्टीचे पेपर ठेवलेत ना, ते पेपर आता जानकी ऋषिकेशला मिळतील. पण पुढे काय काय होईल, कसं होईल, हा ट्विस्ट भारी आहे. आता या ऐश्वर्याने बडवून चढवून सांगितलं सुमित्राबाईंना की 5 करोड रुपयाचं कर्ज आहे आपल्यावर. आता सारंगला मारझोड करायला एक माणूस गेलाय. आता ऐश्वर्या आधीच सांगते की तो माणूस सायको आहे, आपण ज्यांच्याकडनं कर्ज घेतलंय तो. आता तो सारंगला खूप मारतो आणि आता या सुमित्राबाई जानकीला सांगतात की बाई आपल्यावर असं असं कर्ज आहे. आता जानकी पुढे काय करेल हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. भारी होता की नाही आजचा भाग. मंडळी, आपल्या चॅनलचे 1 लाख सदस्य पूर्ण होण्यासाठी आपल्याला अजून 12,000 सदस्यांची गरज आहे. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केले त्यांना कळकळीची विनंती आहे, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.